25 वर्ष हे डेफिनेटली माझ्यासाठी खास आहे. माझं करिअर हे झीपासून सुरुवात झालं आणि मला आठवतं आहे मनोमिलन नाट्याचा पहिला प्रयोग संपला आणि मी बाहेर आले आणि अशोक मामा आणि चंदू सरांनी मला मिठी मारली आणि मला सांगितलं की खूप छान काम झालं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव आहे आणि सध्या रेड कार्पेटवर श्वेता शिंदे माझ्यासोबत आहे. मॅम, कशा आहात? मस्त. बरं, नेहमीप्रमाणे तुमच्याकडे एक एक वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन आम्हाला आहे, हे आम्हाला माहितीच आहे, पण ज्वेलरी सुद्धा तितकीच कमाल आहे. लुकबद्दल काय सांगाल? पोटली सुद्धा आहे. हो, चंदेरी साडी आहे. तर ती हातमागावर म्हणतात लूममध्ये, तशी आहे ती. इंदोरवरनं मी घेतली होती आणि ज्वेलरी ही मी राजकोटमध्ये बनवून घेतली. म्हणजे एकन एक गोष्ट खास आहे त्यांच्यासारखीच. पण काय सांगाल मॅम, झी नाट्य गौरवला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? किती एक्सायटेड आहात आणि तुमचे वेगवेगळे कलाकार मित्र तुम्हाला आज भेटले असतील किंवा भेटणार आहेत? सुपर एक्सायटेड आहे आणि दरवेळेला सगळ्यांची भेट होते इथे. आणि 25 वर्ष हे डेफिनेटली माझ्यासाठी खास आहे, कारण माझं करिअर हे झीपासून सुरुवात झालं आणि 25 वर्ष माझ्या करिअरला पूर्ण झाली. त्यामुळे हे वर्षच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, जसं झीसाठी आहे. त्यामुळे डेफिनेटली नाट्यगौरवसाठी तर असतो इंटरेस्ट. आणि प्रशांत दामले परफॉर्म करणार आहेत, त्यामुळे ऑलरेडी ती एक्साइटमेंट आहे. अगदीच. पण इतके तुम्ही प्रयोग केले असतील किंवा मालिका, चित्रपट केले आहेत, पण पहिल्या कामामुळे मिळालेलं पाकीट ते आठवते का, किंवा कौतुकाची थाप आठवते का, जी आत्ताही तुम्हाला तुमच्या स्मरणात आहे? मला आठवतं आहे मनोमिलन नाट्याचा पहिला प्रयोग. म्हणजे मला इतकं टेन्शन आलं होतं, कारण एकतर माझं पहिलं नाटक, तो पहिला प्रयोग, आणि त्याआधी मी एकांकिकाही कधी केली नव्हती. त्यामुळे ते इतकं प्रेशर होतं. आणि मी पहिला प्रयोग संपला आणि मी बाहेर आले आणि अशोक मामा आणि चंदू सरांनी मला मिठी मारली आणि मला सांगितलं की खूप छान काम झालं. मला असं वाटतं ती मिठी आणि तो विश्वास मी नाही विसरू शकत. अशोक मामांकडून कौतुकाची थाप मिळणे प्रत्येक कलाकाराला हवं असतं. तोपर्यंत रिहर्सलमध्ये फक्त ओरडाच मिळत होता. पण रेड कार्पेटला येण्यापूर्वी म्हणजे प्रत्येकाचं असतं, काही मुलीला विचारतात, काही फ्रेंडला विचारतात, पण तुमचा फॅशन सेन्स खूप कमाल आहे, नो डाऊट. पण तरीसुद्धा रेडी झाल्यानंतर असं एक तुमच्या लाईफमध्ये अशी कोणती फ्रेंड किंवा मुलगी आहे, तर ती काही कॉम्प्लिमेंट्स देते का, किंवा काही सजेशन्स मिळतात का? एक जी माझी टीम आहे युजली, जे मला रेडी करायला येतात, खरं तर तेच फर्स्ट हँड बघतात. त्यामुळे ते जे सजेस्ट करतील किंवा सांगतील की हे मॅम चांगलं दिसतं, तेच मी घालते. आणि पण साडी आणि श्वेता शिंदे हे कुठेतरी समीकरण झाले असं तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा कधी साडी नेसला होतात किंवा कशी होती ती, काय आठवते का? पहिल्यांदा मी साडी नेसले होते शाळेत टीचर्स डेला. पण म्हणजे ऑफकोर्स मी तेव्हा खूपच लहान होते. पण त्याच्यानंतर ते साड्या सुरू झाल्या माझ्या आयुष्यात, आणि माझं आणि साडीवरचं प्रेम हे अजमर आहे. त्यामुळे मला आवडतेच साडी नेसायला. आणि असं म्हणतात की मुलगी पहिली साडी नेसते ती तिच्या आईच्या वॉर्डरोबमधली असते. सो तुम्हाला सुद्धा मुलगी आहे ना, तर ती सुद्धा बऱ्यापैकी मोठी झाली. सो ती असं काही करते का? ती म्हणजे तिने माझ्याकडून, म्हणजे माझ्या नवऱ्याचं साड्यांचं दुकानच आहे, तर तिला जेव्हा पिरियड्स झाले आणि आमच्याकडे पहिली ओटी भरतात, तर ती म्हणाली, मम्मा मला माझीवाली साडी पाहिजे. तर म्हणजे माझ्या वॉर्डरोबमधल्या साड्या तर आहेतच, पण तिने तिची पहिली पैठणी विकत घेतली तिच्या चॉईसने. त्यामुळे ती तिच्यासाठी स्पेशल आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे फार वेगळी गोष्ट आहे, कारण साडी घेणं लहान मुलीने ही खूप खरंच छान गोष्ट आहे. थँक्यू सो मच मॅम, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्लीज माझ्यावर, माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्सवर असंच मनापासून प्रेम करत राहा. आणि झीवरती, झी मराठीवरती तुमचं असंच प्रेम राहू दे. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.